हिरव्या मुगाची आमटी कशी करणार आहे हे बघणार आहोत. चला आता रेसिपीकडे वळूया. आपण एक कांदा घेतला बारीक कापून, कोथिंबीर घेतली आहे, त्यानंतर अर्धा इंचाचा आपण सुक्क खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर मिरची पावडर, जिरे, धनिया, गोडा मसाला, धनिया पावडर आणि हळद घ्यायची आहे आणि थोडेसे धणे. हे हिरवे मूग बघा असे आपण भिजून रात्री बांधून ठेवले ते आपण, त्याला चांगले मोड आलेले आहेत. ते आता आपण कुकरला 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजून घेऊया. ह्यामध्ये जो उभा चिरून कांदा घेतला होता तो घेऊ, त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर आणि सुक्क खोबरं. आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट वापरणार आहे, त्याच्यामुळे मी लसूण वेगळं असं दाखवलं नाही. आता आपण काय करू, याची मिक्सरला एक बारीक पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे आपण मिक्सरला याची एक बारीक पेस्ट करून घेतली आहे. आता आपण भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया. यामध्ये आता अर्धा चमचा जिरे टाकू आणि थोडेसे धणे घ्यायचे, म्हणजे अर्ध्यालाही कमी असे आपण धणे ह्याच्यामध्ये टाकणार आहे. त्यामध्ये आता हे आपले जिरे आणि धणे व्यवस्थित तडतडले तर आपण त्यामध्ये जो वाटण केलेला मसाला होता तो ॲड करू. आता हा मसाला आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केला आहे. ह्यामध्ये आता आपण आपले कोरडे मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता आणि चवीपुरतं मीठ. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा घरचा काळा मसाला सुद्धा वापरू शकता. हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचे ह्या आपल्या वाटलेल्या वाटणामध्ये. आता आपला मसाला किती व्यवस्थित उकळला आहे आणि त्याला सगळे चारी बाजूने व्यवस्थित तेल सुटलेलं आहे बघा. आता आपण ह्यामध्ये काय करू, जे आपले हिरवे मूग शिजवले होते ते टाकून घेऊया. आता हे पूर्ण मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया आणि जेवढं आपल्याला पाणी हवं आहे भातावर खाण्यासाठी त्या हिशोबाने आपण आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पाणी पण आपण जे वाटण वाटलं होतं तेच पाणी टाकून घेणार आहे. मी यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पातळ कमी जास्त जसं आपल्याला खायला आवडेल त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचे. आता ह्याला एक व्यवस्थित उकळी काढून घेऊया आपण. आता आपल्या भाजीला एकदम व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता आपण ही काढून सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली हिरव्या मुगाची ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. त्याबरोबर मी भात, कांदा, काकडी, लिंबू आणि पराठा घेतलेला आहे. तुम्ही जर ह्याच्याबरोबर तुम्हाला हवा असेल तर ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा चपाती कशाबरोबर पण खाऊ शकता किंवा नुसतं भातावर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. हे खाण्यासाठी खूप चांगलं लागतं आणि मुगाचं असल्यामुळं ते शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे.